शेजारच्या दोन्ही वॉर्डातल्या सरवणकरांच्या पोरांना हरवण्यात जसं यश त्यांना मिळालं तसं ते इथं 190 मध्ये हातातून निसटलं। मुंबईत यांना 65 जागा मिळाल्या, समता समता शिल्लक राहिले। याचं खरं तर कौतुक आहे। त्याचा आनंदोत्सव साजरा करायचा सोडून त्यांना या एका वॉर्डमधल्या हा पराभव जिवारी लागलाय, कारण बात किचन कॅबिनेट की इज्जत की थी। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत ज्या ठाकरे ब्रँडबद्दल आपण चर्चा करत होतो, तो चर्चेचा केंद्रबिंदू खरं तर मराठी मीडियाच्या कार्यालयांमध्येच होता आणि तिथूनच ठाकरे ब्रँडच्या प्रचाराची दिशा आणि दशा ठरत होती। या सगळ्या धामधुमीत खुद्द ठाकरेंनी काय केलं तर त्यांना जिथं जिथं हमखास यशाची खात्री होती तर दक्षिण मुंबईत आणि दक्षिण मध्य मुंबईवर लक्ष केंद्रित केलेलं होतं। मी हे उद्धव आणि आदित्य ठाकरेंबद्दल बोलतोय। ते दोघे पिता पुत्र, स्वतः रश्मी वहिनीसोबत तेजस ठाकरे, हे सगळे लालबाग, परळ, गिरणगाव ते दादर, प्रभादेवी, माहीम भागांवर तिकडच्या सगळ्या सीट्सवर लक्ष ठेवून होते। याच भागातून उभाटा सेनेचे सर्वाधिक आमदारही निवडून आलेले आहेत। दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत आहेत, तर दक्षिण मध्यचे अनिल देसाई आहेत। सोबत आमदार सुनील शिंदे, सचिन अहिर, स्वतः आदित्य ठाकरे, जोडीला दादर प्रभादेवीत महेश सावंत, असा जामानिमा घेऊन उद्धवजींनी या पट्ट्यावर कॉन्सन्ट्रेट केलेलं होतं। इथून शिंदेसेना किंवा भाजपचे नगरसेवक निवडून येता कामा नये यासाठी प्रचंड फिल्डिंग लावलेली होती। या फिल्डिंगमध्ये जे 3-4 विक्टिम्स आहेत ज्यांना हा फटका बसलाय, ते आता उघडपणे माध्यमांसमोर आलेत। कालही आपण याबद्दल बोललो होतो। आता हे सगळं कसं काही जुळवून आणलं, ती खरं तर उभाटांनी केलेल्या व्यूहरचनेचाच एक भाग होता तो। काही नकली हिंदुत्ववाद्यांना हाताशी धरून मोठ्या प्रमाणात पैसा वाटून त्यांनी भाजपचीही मतं जशी शिंदेंच्या उमेदवाराला पडू दिली नाहीत, तशीच काही ठिकाणी ती भाजपच्या उमेदवारालाही पडू नयेत याची काळजी घेतली होती। तर एवढ्या वेळात तुम्ही या सगळ्या परिस्थितीशी जुळवून घेतलं असेल आणि तुम्हाला समजलंही असेल की नेमकं काय घडलंय। महत्त्वाचं म्हणजे हे बँड्रावालं ठाकरे कुटुंब हे काही ठराविक जागांना प्रेस्टिज इश्यू बनवून उतरलं होतं। तसं सरवणकरांच्या 2 जागा त्यांनी साम दाम दंड भेद करून पाडल्या। तशीच आणखी एक जागा जी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार शीतल गंभीर यांची जागा होती आणि ती लढवत असलेली वॉर्ड क्रमांक 190 वाली जागा। सेना मनसे युतीतही या जागेसाठी उभाटा सेना प्रचंड आग्रही होती। 2017ला याच वॉर्डमधून भाजपच्या शीतल सुरेश गंभीर यांनी त्यावेळच्या अखंड शिवसेनेच्या उमेदवार वैशाली पाटणकर यांना अटीतटीच्या लढतीत 443 मतांनी हरवलं होतं। त्यावेळेस इथून मनसेच्या वीरेंद्र तांडेल यांची पत्नीसुद्धा रिंगणात होती, भारती वीरेंद्र तांडेल, आणि त्यांना 7,769 मतं मिळाली होती। पाटणकरांना 7,958, म्हणजे 189 मतांचा या दोघींमध्ये डिफरन्स होता। आणि ज्या विजयी उमेदवार होत्या शीतल गंभीर यांना 8,401 मतं मिळाली होती। मी 2017चं सांगतोय। या आकडेवारीवरून तुम्हाला या वॉर्डमधली मारामारी काटाकाटी लक्षात आली असेल। बरं, शीतल गंभीर या कोण आहेत तर माहीमचे शिवसेनेचे माजी आमदार सुरेश गंभीर यांच्या कन्या। वडील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि मुलगी भाजपमध्ये, नाही का? यामागचं कारण असं आहे की सुरेश गंभीर म्हणजे बाळासाहेबांच्या जवळच्या समजल्या जाणाऱ्या निवडक शिवसैनिकांमधले एक। त्यांच्या निवडणुकीच्या वेळेस मातोश्रीवरून फोन यायचा आणि साहेब सांगायचे, सुरेश येऊन तुझं तिकीट घेऊन जा। सुरेश लढेल, जिंकेल, हरेल याची पर्वा बाळासाहेबांनी कधी केली नाही। त्यांना आपल्या शिवसैनिकांवर विश्वास होता आणि त्याच सैनिकांवर प्रेमही होतं। मातोश्रीवर जोवर मासाहेब होत्या, बाळासाहेब ॲक्टिव्ह होते राजकारणात, तोवर तिकिटांसाठी खरेदी विक्री झाली असं कधी कानावर आलं, किमान कधी ऐकिवात तरी नव्हतं। पण नंतर जेव्हा सुरेश गंभीर प्रकृतीच्या कारणानं निवृत्तीचा विचार करू लागले, तेव्हा आपल्या मुलीला किमान पालिकेचं तरी तिकीट द्यावं असं ते बोलले। तेव्हाच्या तत्कालीन पक्षप्रमुखांनी प्रचंड आडेवेडे घेत एका तिकिटासाठी तो एवढे देतोय, हा एवढे देतोय, अमका एवढ्याची ऑफर देऊन गेलाय, तमका पेट्या घेऊनच उभा आहे, हे असलं उत्तर देऊन सुरेश गंभीर यांना त्यांनी गंभीरच करून टाकलं। अलीकडचं ताजं उदाहरण दगडू दादांच्या मुलीचं आहे, रेश्मा सकपाळचं। लेकीसाठी तिकीट मागणाऱ्या दादांना तर मातोश्रीवरून नकारही कळवण्याचं सौजन्य दाखवलं गेलं नाही, फोनही केला नाही त्यांना। मग आता सांगा, हे निष्ठावान का नाही भाजपकडे वळणार किंवा शिंदे सेनेकडे जाणार? तर या 190 क्रमांकाच्या वॉर्डचा विषय आपण बोलत होतो, थोडंसं विषयांतर झालं बोलता बोलता। या वॉर्डसाठी मनसेचे वीरेंद्र तांडेल आग्रही होते, जरी युती होत असली तरी। पण वैशाली पाटणकर या पडल्या रश्मी वहिनींच्या खास मर्जीतल्या। उभाटा मनसे युतीत मिठाचा खडा पडू नये म्हणून मनसेच्या अनेक नेत्यांनी आपला हट्ट बाजूला ठेवला, ते गप्प बसले। पण बँड्रावाल्या वहिनींनी मात्र वैशाली पाटणकरांसाठी आपला शब्द पणाला लावला। आता तुम्ही
राज ठाकरेंच्या पत्नींना, शर्मिला ठाकरेंना या सगळ्या गोष्टींमध्ये पाहिलं का कुठे? नाही ना. झालंय काय, की त्यात अजून आगीत तेल कसं ओतलं गेलं, की शिवाजी पार्कातल्या महायुतीच्या प्रचार सभेत देवेंद्रजींनी आदित्य ठाकरेंच्या विकासाच्या बातांना उत्तर देताना टोला लगावला होता, की विकास, विकास जो काही तुम्ही म्हणता तो कसा करायचा असतो हे जरा बाजूच्या शीतल गंभीरच्या वॉर्डमध्ये जाऊन बघा. देवेंद्रजींचं हे विधान जाम बोचलं होतं यांना. मग काय तर एकतर ह्या ज्या आहेत वैशाली पाटणकर वहिनींचे उमेदवार, त्यात मनसेनं विरोध केलेला. वीरेंद्र तांडेलांनी नाराज होत राजीनामा दिला होता. शीतल गंभीरचं मागच्या टर्मचं काम बघा असं फडणवीस बोलून गेलेत म्हटल्यावर मातोश्रीनं चंगच बांधला, की काही झालं तरी ही सीट जिंकायचीच. बरं हे टास्क म्हणावं तेवढं अवघड नव्हतं खरं तर. कारण मागच्या वेळेस भाजपला 8,400 मतं, तर सेना मनसेला एकत्रित 15,400 मतं होती. गॅप हा 7,000पेक्षा मोठा होता. त्यात 30 ते 35% मुस्लिम मतं तिथे माहीम दर्ग्याच्या आजूबाजूच्या बिल्डिंग्समधली ही अजून त्यात जोडली गेलेली होती. ही लढत शीतल गंभीर यांच्यासाठी खरोखरच अवघड होती आणि ते तुम्हाला दिसायला लागलं. मतमोजणीच्या सुरुवातीला तसे कल स्पष्ट दिसतही होते. पहिला राऊंड वगळता म्हणजे या राऊंडला त्यांना 200 मतांची आघाडी मिळाली होती. पण पुढचे 4 राऊंड 200-300 मतांच्या फरकानं उभाटा सेनेच्या पाटणकर या शीतल गंभीर यांच्या पुढे होत्या. 5व्या राऊंडला शीतल गंभीर 2,340 मतं, तर वैशाली पाटणकर 2,190 मतं, म्हणजे 150 मतांनी ही आघाडी तुटायला सुरुवात झाली. 6व्या राऊंडला शीतल गंभीर 2,077, तर पाटणकर यांना 1,343 असा मोठा गॅप पडला. आणि पुढे एकूण वजाबाकीत 121, 124 अशी काही मतं जी आहेत त्यांच्या फरकानं शीतल गंभीर जिंकल्या असं निवडणूक अधिकाऱ्यांनी घोषित केलं. पण त्याआधीच पोस्टल वोट्स मोजताना त्यात 4 मतं जास्त मिळाली, म्हणजे गंभीर यांना 10 तर पाटणकरांना 14 पोस्टल वोट्स पडले होते. ते पाहून आता संपलं, आपणच जिंकलो अशा आविर्भावात मतमोजणीला असलेले पाटणकरांचे कार्यकर्ते बाहेर येऊन विजयी मिरवणुकीच्या तयारीला लागले. मराठी मीडियातले उभाटाप्रेमी रिपोर्टर्सही याच अफवेवर विसंबून पाटणकर जिंकल्या अशा बातम्या चॅनलवर देऊन मोकळे झाले. पण आत तर भलतंच घडलं होतं. आता हे आत असलेल्या उमेदवार वैशाली पाटणकरांनाही चांगलं ज्ञात होतं. त्यांनी शेवटच्या राऊंडच्या मतमोजणीवर आक्षेप नोंदवला आणि रिकाउंटिंगचा अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांना दिला. कारण आधीच्या सगळ्या जे राऊंड होते ते 100-200 मतांनी ते आघाडीवर होते. फक्त सेकंड लास्ट आणि लास्ट राऊंडला त्यांचं मताधिक्य कट होत गेलं आणि शेवटी त्या 124-121 मतांनी पराभव त्यांचा झाला. तर त्यांचा आक्षेप हा जो होता तो अगदी ग्राह्य मानून शेवटच्या राऊंडच्या EVMचं रिकाउंटिंग केलं जावं असा आदेश आरोंनी दिला निवडणूक अधिकाऱ्यांनी. पण तेवढ्यात या जागेसाठी प्रचंड मेहनत घेणारे आमदार महेश सावंत हे आत आले. त्यांनी सगळ्याच राऊंडचं रिकाउंटिंग करा असा हट्टच धरला. पण आरोंनी त्यांनाही आकडेवारी समजावून सांगितली, की आधीच्या सगळ्याच राऊंडमध्ये तुमचा उमेदवार आघाडीवर होता, प्लसमध्ये होता. विषय फक्त शेवटच्या राऊंडचा आहे आणि तसं पत्र उमेदवारांनी दिलेलं आहे. त्यानुसार आम्ही शेवटच्या राऊंडची पुन्हा मतमोजणी करायला घेतोय. पण आमदार महोदय हट्टाला पेटले होते. करायची तर सगळी परत रिकाउंटिंग करा. त्यांनी दमबाजी केली, वातावरण हायजॅक करण्याचा प्रयत्न केला. मित्रो, सरकार जरी महायुतीचं असलं तरी एकेका इलाक्यांमध्ये विरोधी पक्षाचे स्थानिक आमदार, खासदार हे सगळी यंत्रणा, हे सगळं प्रशासन हलवून टाकू शकतात. याचं धडधडीत उदाहरण तुमच्या समोर होतं. महेश सावंतांची अरेरावी, त्यांची कोर्टात जाण्याची भाषा, हे सगळं ऐकून आरोंनी त्यांना समज दिली, की जर हवं असेल तर मी शेवटच्या राऊंडचं रिकाउंटिंग घेतो, नाहीतर तुम्ही खुशाल कोर्टात जा आणि असा तरी मी निकाल अधिकृतरित्या घोषित केलेलाच आहे. 2017ला मनसेनं खाल्लेली 7,000च्या वरची मतं यावेळेस आपल्याला मिळतील आणि नव्यानं वाढलेली मुसलमानांची मतं ही निर्णायक ठरतील. हे गृहीत धरूनच 190 हा वॉर्ड वहिनींना हळदी कुंकवाचं वाण म्हणून गिफ्ट करायचं हे ठरवलेल्या आमदारांचा भ्रमनिरास झाला. त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं शीतल गंभीर यांना पराभूत करण्याचे आटोकाट प्रयत्न करून पाहिले. देवाभाऊंनी डिवचलेल्या आदित्यने आपल्या चुलत भावाला सोबत घेत या वॉर्डात 2-2 सभा घेतल्या. स्वतः उद्धवजी इथं फिरत होते. रश्मी वहिनींच्या मैत्रिणीचा वॉर्ड, मग त्याही जातीनं इथं फिरल्या. या वॉर्डवर मातोश्रीचं खास लक्ष होतं. शेजारच्या दोन्ही वॉर्डातल्या सरवणकरांच्या पोरांना हरवण्यात जसं यश त्यांना मिळालं, तसं ते इथं 190मध्ये हातातून निसटलं. मुंबईत यांना 65 जागा मिळाल्या. समता शिल्लक राहिले. याचं खरं तर कौतुक आहे. त्याचा आनंदोत्सव साजरा करायचा सोडून त्यांना या एका वॉर्डमधल्या हा पराभव जिव्हारी लागला यांच्या. कारण बात किचन कॅबिनेट की इज्जत की थी. तर मित्रो, अशा अनेक रंगतदार लढती मुंबईत झडल्यात. 7 मतांच्या फरकानं सीट गमावल्याचंही उदाहरण आहे आणि 22,000च्या वर भक्कम लीडही काही ठिकाणी मिळाल्याचं दिसतंय. पण ही 121 मतांनी गमावलेली सीट मातोश्रीच्या थेट काळजात घुसली आहे, जिव्हारी लागली आहे, एवढं निश्चित.
असो, ते आता मीडियातून मीडिया ट्रायल चालवतात एका बाजूला, नंतर खऱ्याखुऱ्या कोर्टातही जातील. आपण यावर लक्ष ठेवून आहोत. जे काय होईल त्यावर बोलूच. पण या सगळ्या गदारोळासंदर्भात एक सामान्य मतदार, सामान्य माणूस, मराठी माणूस म्हणून तुमचं काय मत आहे? हे कमेंट्स करून जरूर कळवा. मी तूर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं YouTube चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.